सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कुरुल हे गाव आहे। या गावात काका पुतण्याची रेशीम शेती आहे। आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत, जिद्द या जोरावर सोलापूर जिल्ह्यात शेतीचे स्वरूप बदलत चालले आहे। शेतीचे उत्तम शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी नव्याने अभ्यास करून आधुनिक पद्धतीने रेशीम शेतीला वाहून घेतले आहे। मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे या काका पुतण्यांनी रेशीम शेतीमध्ये मारलेली मजल स्वागतार्ह वाटते। मोहोळ तसेच आजूबाजूच्या तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून यशस्वीपणे रेशीम उत्पादन घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे। नमस्कार, मी विजय सुनील कांबळे, राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी 2019 मध्ये BSc ॲग्रीमधून पासआउट झालो। पासआउट झाल्यानंतर बघितलं जरा फिरून इकडं तिकडं कुठला तरी एक शेतीपूरक व्यवसाय करावा असं डोक्यात होतं माझ्या। मग नंतर मी काय केलं, बघितलं आमच्या पाहुणे सौदागर पांडू म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांची खूप जुनी 2005 पासून ते रेशीम व्यवसाय करतात। मग तिथं बघितल्यानंतर जरा बरं वाटलं, कारण की कॉलेजमध्ये पण रावे मॉड्यूलला मला हे होतं सगळी माहिती दिली होती ह्या सेरिकल्चरची। मग मी त्यांच्याकडून बेणे आणून लावली 1 एकर। मग तेव्हापासून चालू झालं। मी 2019-20च्या स्टार्टिंगला मी चालू केली बॅच घ्यायला, पहिली बॅच माझी झाली। मग तिथून मला चांगले बऱ्यापैकी उत्पन्न आले 1 एकरातून। मग तिथून पुढे मी थोडीफार तुती वाढवली आणि तेव्हापासून एकरी मला 2 ते 3 लाख रुपये एकरी उत्पन्न मला राहतं। असं माझी 3 एकर तुती आहे। आणि माझं बघून माझ्या सर्व बांधवांनी, शेजारच्या आसपासच्या सर्वांनी आता तुती लागवड केली आहे। तर कुरुलमध्ये जवळपास आता 60 ते 70 एकर तुती लागवड झालेली आहे। कोश बघा, तुती आपण लावतो पहिल्या स्टार्टिंगला, जर आपण कांड्या लावू किंवा रोप जरी लावलं तर 4 महिने लागतील ते यायला लावल्यापासून। मग 4 महिन्यानंतर मग परत 1.5 महिन्याला आपली एक बॅच निघते असं। आता कालच मागच्या आठवड्यातच आपल्या सोलापूरला उद्घाटन झालेलं आहे, आपल्या सोलापूर मार्केटचं, सरकारी मार्केट आहे आपलं ते। म्हणजे अजून तरी काय एवढे अजून तिथे नाही, आवक चालू नाही झाली यायला। मग हे आम्ही जो माल आहे तो आम्ही डायरेक्ट रामनगरला नेतो विकायला। तर भाव आपल्या मालाच्या क्वालिटीवर अवलंबून असतो। चांगला माल जर असला, 500 कोस जर बसली 1 किलो, तर माल आपला चांगल्या रेटने जातो। असं म्हणजे 500 सरासरीत आपला रेट भेटतो, 500च्या वर। शेतकऱ्यांना ज्यांना म्हणजे शेत कमी आहे, पाणी कमी आहे, अशा शेतकऱ्यांना हा चांगला पूरक व्यवसाय आहे। V1 या जातीच्या तुती कांबळे यांना नातेवाईकांनी उपलब्ध करून दिले। पूर्वी ऊस शेती करताना 1 एकर क्षेत्रात लागणाऱ्या पाण्यावर आता 3 एकर तुतीची शेती जोपासता येते। एकदा लागवड केलेली तुती 15 वर्षापर्यंत जिवंत राहते। या जातीच्या तुतीचा पाला सहज सुकतही नाही आणि आकाराने देखील तो मोठा असतो। 30 ते 40 दिवसात हे उत्पादित रेशीम कर्नाटकात रामपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते। प्रति किलो 400 रुपये ते 450 रुपयापर्यंत भाव पदरात पडतो। कर्नाटकात उत्पादित रेशीम नेण्यासाठी वाहतूक खर्च परवडण्याच्या अनुषंगाने मोहोळ परिसरातील 18 ते 20 रेशीम उत्पादक शेतकरी एकत्रपणे येऊन सुमारे 1 टनापेक्षा जास्त रेशीम कर्नाटकात पाठवतात। या माध्यमातून वाहतुकीसह इतर खर्च वजा करून दरमहा 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कांबळे यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या रेशीम उद्योगाची पाहणी केली। एकूणच जीवनात आर्थिक ऊर्जितावस्था मिळत असल्याचे कांबळे कुटुंबियांना समाधान वाटते। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।